मी असा भूमिगत चळवळीतून बाहेर आलो आणि तिथल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे मी परत कॉलेजला गेलो आणि कॉलेजचं शेवटचं पेपर दिल्यावर बापूजींना भेटलो. त्यांनी घरी जा म्हणून सांगितलं. मला घरी जायची इच्छा नव्हती, कारण मी घर पळून आलो होतो सोडून. कारण सुखवस्तू घरात वाढल्यामुळे त्यांना मी गांधीकडे जाऊन सबंध ही बॅग घ्यावा असं कल्पना सहन होणार नाही. पण शेवटी मी विचारलं की बापूजी घरी जाऊन मी काय करणार, मी माझा वेळ फुकट जाईल. नाही म्हणे, एक काम कर, तू जे शिकला आहे ते विसरण्याचं काम कर. तर म्हटलं बापू तुम्ही काही शिक्षणाच्या विरुद्ध आहात का? नाही म्हणे, फिजिक्स मॅथमॅटिक्स विसरायचं नाही. लॉर्ड मॅकॉलेनी जे शिकवले तुला की जो काम करत नाही तो मोठा, जो खुर्चीवर बसला आहे, टेबल आहे तो मोठा, जो कष्ट करतो, घाम गाळतो, जो झाडू मारतो, जो संडास साफ करतो तो अगदी खालचा माणूस आहे, त्याला कधी खुर्ची मिळणार नाही. हे जे तुला शिकवलं आहे, हे जी जीवनमूल्य तुला बळवलेली आहे लॉर्ड मॅकॉलेच्या स्कीममधून, ते विसरायची आहे. आणि तेवढं काम तू कर, तुला बोलवतो मी. आणि 15 ऑगस्ट 1945 रोजी बापूजींनी लिहिलेलं पहिलं पत्र मला घेतो ताबडतोब सेवाग्रामला ये. म्हणजे अशी ही माझ्या जीवनात एक दुसरी कथा सुरू झाली असं मला हरकत नाही. नवीन टर्निंग पॉईंट आहे माझ्या आयुष्यातला. अर्थात जाताना सगळे लोक खूप नाराज होते वगैरे, ठीक आहे सुरुवातीला, पण मन पक्क होतं तेव्हा मी गेलो. कन्व्हिक्शन होतं माझं. किती वय किंवा त्यावेळी माझं आता 24 वर्ष होतं. तसं मी 21 वर्षात असताना मी कॉलेजमध्ये फायनल इयरला होतो, पण मध्ये 3 वर्ष भूमिगत चळवळीत गेले. तो इतिहास वेगळा आहे, तो आता विचार करायची जरूर नाही आहे. परंतु बापूजींनी गेल्या गेल्या सांगितलं की आता हे इंग्रज जास्त टिकणार नाही आहे, जास्तीत जास्त त्याला 2 वर्ष लागतील जायला. तेव्हा आता खेळ सुधारल्याशिवाय भारत समृद्ध होणार नाही. त्यांनी मला विचारलं सुद्धा की तुला माहीत आहे की आपला देश का गरीब आहे? तेव्हा मला किशोरलालभाई मशुवळा, ज्यांना मी ओळखत होतो अगोदरच, त्यांनी म्हटलं होतं की गांधीजीशी बोलताना घाई करायची नाही, उत्तर द्यायची. कारण त्यांचं बोलण्याची पद्धत अशी आहे की ते प्रश्न विचारतात आणि प्रश्नाचे उत्तर तेच देत असतात. तू देऊन घाईमध्ये तू फसशील एखाद्या वेळा, तर गप्प बसायचं. तर मी काही बोललो नाही. तेव्हा ते म्हणाले की भारत आपला देश गरीब आहे कारण 82% लोक जे खेड्यात राहतात ते गरीब आहे, खेडी गरीब आहे. मग दुसरा प्रश्न विचारला, खेडी का गरीब आहे? तेव्हा म्हणाले की खेड्याच्या माणसाला, परिवाराला, कुटुंबाला 12 महिने पुरेसं काम नाही, ज्याला आपण अंडर एम्प्लॉयमेंट म्हणतो. आणि म्हणाले की अनएम्प्लॉयमेंटवाल्याला ट्रकमध्ये भरून कुठेही काम देता येतं, पण जे अंडर एम्प्लॉईड आहे तो जागा सोडायला तयार होत नाही, कारण आहे तेही जाईल एखाद्या वेळा. तेव्हा अंडर एम्प्लॉयमेंट इज मोर टिकलस टू सॉल्व. तेव्हा तुझं काम असं आता आयुष्याचं की भारतामधल्या खेड्याच्या भोवताली असं काही काम उभं कर की ज्यामुळे तो परिवार वर्षभर अर्धबेकारीची अवस्था दूर झाल्याशिवाय भारत समृद्ध होणार नाही. आणि फार मोठे उद्योग केला नाही, हे आपण त्यांच्या घरी काम कसं देणार? तेव्हा ह्याच्यावरून तुला सोचेल ते कर. पण मी ते सुरू केलं होतं, त्यात मी गेलो. तेव्हा माझ्या मुलाखत घेतल्यावर नरहरीभाई परीख त्याचे प्राचार्य होते, इकॉनॉमिस्ट, त्यांनी मला म्हटलं तू काही विद्यार्थी म्हणून येऊ नको, तू इथला गृहपती हो. परंतु त्यावेळी असं झालं की बापूजी मद्रास मधुरा टूरला गेले होते, त्याच्या अगोदर पुण्याला आले होते. पुण्याला आले त्यावेळी
वर्धा जिल्ह्यामध्ये फार भयानक असा कॉलेराची साथ लागली. ती अशी लागली की रोज जवळजवळ 700 लोक मरत होते. म्हणजे आज लोकांना खरंच वाटणार नाही की 700 लोक रोज मरू शकतात एका जिल्ह्यामध्ये. वर्धा जिल्हा फार छोटा जिल्हा आहे. तेव्हा बापूजींचं पुण्याहून पत्र आलं की वर्धा जिल्ह्याची साथ, कॉलेराची साथ ही जर 10 दिवसात 15 दिवसात तुम्ही थांबू शकला नाही तर ह्या सेवाग्राम आश्रम के अस्तित्व कुछ कामी है. हैजा, वर्धा जिला का हैजा यदि आप 10-15 दिन में नहीं रोकोगे तो सेवाग्राम आश्रम की हस्ती निकम्मी है, असं हिंदीमध्ये पत्र होतं. आता हे पत्र तिथल्या अखिल भारतीय 6 संस्थांमधून वाचून दाखवलं प्रार्थनेतून की बापूंचं असं पत्र आलं आहे. कोणीही हिंमत करेना की त्या कॉलेरात जाणार कसं. मग गेला म्हणजे मेलाच समजायचा. कॉलेरा असा भयानक होता. तेव्हा शेवटची संस्था आमची होती, जिथे मी होतो. तर मी म्हटलं मी जातो. आणि मी जातो म्हटल्यावर दुसरी 54 मुलं तयार झाली. आम्ही 55 मुलांनी ठेवलं. मग शेवटी कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉक्टरना म्हटलं की आता ही मुलं जातात तर कोणी डॉक्टर गेलं पाहिजे, ह्यांना काही डॉक्टरी माहीत आहे का. मग एक 2-3 डॉक्टर आमच्यावर आले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की कॉलेरा थांबला. खूप मेहनत केली रात्रंदिवसांनी. आम्ही कोणी आजारी पडलो नाही. आणि त्यावेळी सुशीला नायरना ज्या त्यांच्याबरोबर मेडिकल डॉक्टर म्हणून राहत होत्या, त्यांना म्हटलं तू जाऊन बघू नये काय चाललं आहे ते. तर तिथे त्यांना चालता येईना. तिथे काही नाही, रस्ते नाही, फार गरिबी आहे. हरिजन सगळे बरेचसे. मी घोडा आणला त्यांच्याकडे, छोटासा घोडा असा. त्यावर बसून मी ते लगाम ओढायचं आणि त्या बसायच्यावरती. तिथे गंमत अशी की त्या बायना मी सांगितलं की हे डॉक्टर आहे. नहीं वो देवी का कोप है, यहाँ कोई दवाई नहीं चलेगा, नहीं तो हम मर जाएंगे, हम भी सब मर जाएंगे, ये डॉक्टर आप ले जाइए वहाँ से. तर ते सुशीला नायर तर फार म्हणजे नाराज झाले. तर काय करायचं. थांबा तुम्ही. आता तिथे असं होतं कॉलेरामध्ये तुम्हाला कदाचित कल्पना असेल की सगळं अंग थंड होतं आणि मरण्यापूर्वीसुद्धा व्यक्ती मेल्यासारखी दिसते. मग ते दिवा लावतात. मग एक बाई अशी मेली समजून एक दिवा लावला. आता मी त्यावेळी शिकून घेतलं होतं नाडी पकडणं, हे करणं वगैरे, सलाईन देणं, इंट्रावेनस. आय वॉज डुईंग व्हेरी वेल. तर मी दिवा बघितल्यावर सुशीला तुम्ही बाहेर उभा, मी बघतो त्या बाईला. ते सगळे गोळा झालेले घेऊन जाळण्याकरता. तर म्हणे साहेब क्या देखता है मणिभाई, खतम हो गए. मग देखो ना देखतो. मी आपलं सलाईनचं काढलं बंडल आणि लावलं त्या बाईला. आणि ती बाई डोळे उघडले. 300 cc वर आम्ही सलाईन दिलं. मग आणखी दिला ते अशी उठून बसली. देखो ये देवी आया है बोला, ये गांधी जी ने भेजा है, आपको मालूम है, इन्होंने दिया हमको कि ऐसा करो. तो ये देखो बाई खड़ी हो गया. मरा हुआ था ना. अरे साहब सही बात है. ते सगळे त्याला पाया पडले कि सुना ये क्या कर दिया. कर दिया. अभी आप काम करो तुम, आपका नाम अभी हो जाएगा. मग तिला 2 दिवस. आणि तो कॉलेरा संपूर्ण थांबला. त्यावेळी सुना आणि मोठं पत्र लिहिलं की हम एक आदमी दिखा हमको 50 में कि इसको कुछ बहुत बड़ा काम दे सकते हैं हम, वो मणिभाई देसाई. ते जोराने हसले. ते म्हणे तुला माहीत नाही, तो आमचाच माणूस आहे. ते गांधींना परत भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं. पण मद्रास टूरमध्ये जाऊन आले, पुण्याहून आल्यावर मग मला बोलवलं तिथे की तू आता महाराष्ट्रात जायचं. मी महाराष्ट्रामध्ये तो गुजरातला जाणार होतो, आदिवासी बघत काम करणार होतो. 2 वर्ष तर राहा, मग बघू आपण. कारण 2 वर्षासाठी मी राहीन असं मोराजीभाईंना मी सांगितलं होतं की 2 वर्षांनी गुजरातला परत येईन. वचन दिलं मी. मोराजी म्हणे वचनाचं पालन होणार नाही. गांधीच्या जाळात जो गेला तो परत येत नाही. तर बापूंना सांगितलं की असं मोराजीनं वचन दिलं आहे. ठीक आहे म्हणा. 2 वर्ष मग शेवटी आम्ही त्यांच्याबरोबर मी कबूल केलं की येतो मी. मग त्याने मला अकाउंट म्हणजे त्याच्या अगोदर त्या दिवशी काय केलं की तू असं कर, आश्रमाची 25 संडास आहे सेवाग्राम आश्रम, हे तू साफ करायची. तुझी पहिली असाइनमेंट ही. ते घेऊन गेले, मला दाखवले. त्या संडासामध्ये
प्रत्येक संडासात 2 बादल्या असायच्या, बकेट्स. एक लघवी करता, एक शौचाकरता, आणि एक लाकडी फ्रेम चांगली असायची. ते सगळे उघडून दाखवले. हे 2 बकेट आणि लाकडी फ्रेम बकेटबरोबर घ्यायच्या, लघवी आणि शौच मिक्स करायच्या काठीने. त्याचं खत रोज खड्डा नवीन करायचा, त्याचं खत करायचं, त्याचा कचरा झाकायचा आणि माशी होऊ नये म्हणून वरून परत माती झाकून चोपून घ्यायचं. आणि हे प्रत्येक रोज 25 म्हणजे 50 बादल्याचं करायचं तो रोज. आणि पहिल्या दिवशी जे बादल्या ठेवल्या असतील त्या सगळ्या घसघसीत घासून ते तोंड दिसेल तुझं त्या बकेटमध्ये, इतक्या चांगल्या घासायच्या. एवढं 4-5 गोष्टी सांगून, आणि मला गीता वाचता आली पाहिजे शौचाला बसल्या माणसाला, असं स्वच्छ एक माशी दिसतं का मध्ये. आणि खरोखर इट वॉज समथिंग अनबिलिव्हेबल. इतके स्वच्छ संडास होते. त्या कामात मी लागलो. कधी विचारलं नाही. 40 दिवस झाले की काय करतोय, जेवतोय की नाही. आणि वन फाईन मॉर्निंग मला बोललं की आता मणीभाईना इथे बोलून घ्या. ते म्हणे आता तुझं टेस्ट झाली तुझी, तू माझं अकाउंटच मग या आता. तर मी त्यांचं अकाउंटला मग काम सुरू केलं. आणि तिथे 8 दिवस राहून आम्ही बॉम्बेला आलो आणि बॉम्बेहून पुण्याला आलो. तिथे कल्पना आली की मुंबईला म्हणजे मुंबईत विचार चालला होता की आपण एक केंद्र करावं. त्यांची कल्पना अशी होती कुलकर्णी की केंद्रामध्ये म्हणजे पुण्याच्या इतकी त्यांचं आस्था होती मला माहीत नाही. ते म्हणे मी 6-7 महिने इथे राहीन आयुष्यात. आता इंग्रज जाणार आहे, तो राहणार नाही. पण मग कामही राहिलं नाही मला काय, खेडेगावचंच काम. तेव्हा 6 महिने पुण्यात राहील, 2 महिने पंचगणी राहील. तिथे इथे सुद्धा गरम होतं एप्रिल-मेमध्ये, तेव्हा पाचगणी राहील. त्याचं पाणी चांगलं असतं पाचगणीचं. आणि 4 महिने सेवाग्रामला, असं म्हणून आमचा क्रम राहील. तर आपण एक गाव शोधूया. तर विनोबा भावेंचे बंधू होते बाळकोबा भावे, ते क्षयाने आजारी होते. आणि त्यांनी मला असं सांगितलं की मणीबाई असं आता मी खूप खर्च केला माझ्या जीवनावर, आणि गोल्डचे इंजेक्शन घेतले, डलहाऊसीला गेलो, खूप खर्च करून मला काही बरं झालं नाही. मी 2nd स्टेजमध्ये आहे, आता कॅव्हिटी आहे. तेव्हा आता ते फिलॉसॉफर होते, म्हणजे गीतेचे गहन अध्ययन होतं आणि ब्रह्मसूत्र शंकर भाष्याचे ऑथॉरिटी होते. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एखादं गाव शोधा, त्या गावामधला एखादा झाडाखाली दूर असं गावापासून वाडीमध्ये एक बगीचा असेल तिथे झोपडी बांधून मी राहीन, तिथे माझा देह सोडील. मला औषध घ्यायचं नाही. गाईचं दूध माझं व्रत आहे, गाईशिवाय दूध घेत नाही. दूध जे मिळेल ते घेईन मी. मग मी इथले मोतीलाल कोठारी होते बघा MC कंपनीचे, ते तिथे प्रार्थनेला आले होते बापूजींच्या. असा मोठा पोटवाला माणूस दिसला, मग मी त्याला पकडलं. किंवा तुमचे काही ओळख आहे इकडे जवळपास? म्हणून आहे, उरुळी कांचनला आहे, आमचे दोस्त आहे, पाबारे आहेत, बलदोट आहेत, आपण जाऊ. मग आम्ही बाळकोबा तिकडे घेऊन गेलो. हे बापूजींना प्रश्न होताच, हे बाळकोबाकडे चाललं होतं. बापूजींचं गाव तर शोधायचं नंतर आलं. आणि आम्ही ठरवलं की उरुळी कांचनला बाळकोबा राहतील, झोपडी एकाने सांगितलं आम्ही आम्ही बांधून देतो तुम्हाला आणि दूध मिळेल तुम्हाला फुकट. त्यावेळेला बापूजींना असं नियम होतं की राऊंड झाला त्यांचा संध्याकाळचं फिरणं झालं की बालकृष्ण त्यांना म्हणायचे, बालकृष्ण कैसा है? ते उभे राहून म्हणायचे बापूजी बहुत अच्छा है. अच्छा नव्हताच काही, पण ते म्हणायचे अच्छा है. ते म्हणे एक कहना है बापूजी, आप गांव ढूंढते हैं ना, उरुळी कांचन में गया था तो वही क्यों देखते आप? तर ठीक है जाएंगे. मग 22 मार्चला उरुळी कांचनला जायचं ठरलं. बाळकोबाई आले, मी गेलो, आम्ही दोघे आधी गेलो सकाळी आणि बापूजी दुपारी आले. आणि याच्यातलं मुख्य त्यांनी जे सांगितलं ते असं मर्म. मी विचारलं बघ बापूजी उरुळी कांचन ठीक आहे, काय करायचं? पुन्हा ते म्हणाले की आता हा अंग्रेज लवकर जाणार आहे, आपलं सरकार येणार, आणि आपलं सरकार आल्यावर शिक्षणाच्या सोयी सर्वात जास्त वाढतील. आणि खूप मुलं शिकायला गेली, मुलं आणि मुली, की सर्वात जास्त पैसा कशात मिळतो? तो मेडिकलला मिळतो म्हणाले. हुशार मुलं धाव घेतील आणि इतके डॉक्टर होतील की त्यांना मग शहरामध्ये काम मिळणं अवघड जाईल. आणि शेवटी हीच क्वालिफाईड डॉक्टर्स मोठ्या संख्येनं खेडेगावात जातील
खेडेगावचा माणूस गरीब आहे पण तितकाच अशिक्षितसुद्धा आहे, बोळाही आहे, तेव्हा तो माणूस यांचं टार्गेट बनणार गरिबाचं. आणि जीवाचं प्रश्न असल्यामुळे, मी जगणार की मरणार अशी भीती असल्यामुळे माणसाच्या मनामध्ये तो जेवढे पैसे मागेल तेवढे पैसे देईल, भांडी कुंडी विकूनसुद्धा देईल. हे बापूंचे शब्द होते. तेव्हा आपण गरीब खेड्यामध्ये लोकांना आपलं आरोग्य कसं नीट ठेवता येईल आणि डॉक्टराकडे जायची पाळी येणार नाही याची ट्रेनिंग देण्याकरता आपण प्रथम सुरुवात करावी उरुळी कांचनला. हे त्यांचं मुख्य लक्ष होतं. म्हणजे हीज होल अप्रोच वॉज नॉट रिलीफ, म्हणजे हॉस्पिटल काढावं रोग्यांना ठेवावं असं मुळीच नव्हतं. उलट हॉस्पिटलबद्दल मी विचारलं, मी हॉस्पिटल काढणार का? नाही नाही म्हणे, जेवढी देशामध्ये आता हॉस्पिटल आहे ते सगळे रिकामे झाले, मला खूप आनंद होईल. ती रिकामी व्हायला पाहिजे, म्हणजे लोकांना आजारी पडणंच थांबलं पाहिजे. हॉस्पिटल बांधायचं नाही, हॉस्पिटलला यावं लागणार नाही. अशा काय खावं, काय खाऊ नये, किती खावं, केव्हा खावं, काय सांभाळावं, हे सगळं शिकवायचं आहे. उपचाराचा भाग अगदी गौण आहे. तेव्हा क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली पाहिजे, यासाठी आपण उरुळी कांचनला जायचं. आणि शेवटी म्हणाले की नुसतंच उपासमारीने काही सुधारणार नाही, त्याला खायलाही मिळालं पाहिजे, काम दिलं पाहिजे. असा हा इंटिग्रेटेड म्हणतो तो, हा या भूमिकेने त्यांनी विचार केला होता. आणि शेवटी 22 मार्चला आम्ही उरुळी कांचन बघण्यासाठी गेलो. उरुळी कांचन ठरवलं नव्हतंच, जस्ट टू सी विलेज कसं आहे ते. आणि असे ते स्वतः सकाळी रोज 8 वाजता बसायचे खुर्चीवर आणि डॉक्टर म्हणून तपासायचे लोकांना, प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायची आणि मी ते आपण ट्रीटमेंट द्यायचं. असं चाललं होतं रोज. त्यांना टब बाथ, ॲनिमा, हे खायला पाहिजे, यांना उपवास करायला, मला ज्यूस द्या, सूप द्या, असं सांगायचे. हे आम्ही, आणि लोक इतक्या संख्येने यायचे की बापूंना वाटलं की ह्या लोकांना नेचर भयंकर पटलेलं आहे, असा भास झाला. पण खरं म्हणजे त्यांचा हात लागावा, जवळून बघता यावं म्हणून ते दुखतं म्हणून सांगायला यायचे. आणि काय झालं, एक फार मोठी महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली उरुळी कांचनला. मार्चच्या 30 तारखेला सकाळी 9 वाजता एक स्पेशल ट्रेन उरुळीला आली आणि त्या 1-2 थर्ड क्लासचे डबे, आता सेकंड क्लास पण त्यावेळी थर्ड क्लास, आणि एक इंजिन आणि एक गार्ड, अशी गाडी येऊन उभी राहिली. उरुळी कांचन स्टेशन आहे छोटं. त्या गाडीबरोबर सुधीर घोष नावाचे एक बेंगाली डिप्लोमॅट हे बरोबर आले. आणि त्यांनी आणलं व्हाईसरॉय लॉर्ड वेवेलचं पत्र. लॉर्ड वेवेलनी त्यांना पत्र दिलं होतं बापूंना लिहून. ते धावत आले. ते स्टेशनच्या जवळच निजधाम नावाचा एक छोटा बंगला आहे, तो त्यावेळी माधवराव दातारांचा बंगला होता. ते रेल्वे कॉन्ट्रॅक्टर होते त्यावेळी त्यांनी बांधला होता. तिथे बापूजींना राहायला सोय केली होती. आम्ही तिथेच होतो. सुधीर घोष थोडी माझी ओळख होती. ते म्हणलं मणि भाई चलो काम हो गया. क्या काम हो गया? ये देखो लेटर, खुला लेटर है. लेटर पत्र काय होतं, डियर मिस्टर गांधी, you are requested to come down to Delhi immediately for final negotiations of transfer of power from the British to the people of India. लॉर्ड वेवेल. एकच वाक्य होतंच. आणि आम्ही बापूंच्या ते हरिजनवर आर्टिकल लिहत बसले होते. राम नाम याच्यावर फिलॉसॉफिकल आस्पेक्ट ऑफ हेल्थ. ते एकदम ते ओरडायला लागला सुधीर घोष, बापूजी काम हो गया, अभी छोड़ दो, खड़े हो जाइए, तैयार हो जाइए, 1 घंटे में जाने का है. तो चिल्लाता क्यों है, नीचे तो बैठो. पहले एक तो देखो, एक खत देखो आप. हाँ ठीक है जाएंगे कल. नहीं कल नहीं, अभी जाना पड़ेगा. लेकिन अभी नहीं जा सकता. मैंने कल प्रार्थना में बोला है लोगों को कि शाम की प्रार्थना होगी तो मैं वो वचन भंग नहीं कर सकता. तो फिर बहुत ही आर्ग्यूमेंट करने लगा वो कि बापू क्या है, क्या प्रार्थना का लफड़ा लगाया आपने, चलो मैं लोगों को बुलाता हूँ. अरे तुम बंगाली आदमी है ना, क्रांतिवीर है ना तुम, बंगाल तो क्रांति का लोग है ना. अरे वो देने वाला कौन है,
हम लेने वाले हैं। अभी जाएगा अभी आओ थोड़ा है, हमको जब फुर्सत होगा तब जाएगा, उसको तो जाना ही है। वो देगा और हम लेगा, भिक्षु थोड़े हम। मणिभाई को ले जाओ, पूना से फ़ोन कराओ कि हम शाम को 7 बजे की प्रार्थना पूरी होने पर निकलेंगे। थोड़े घंटे बाद में बोलेंगे, उसमें क्या, उसको जाना ही है ना। सीधी मेटल। आणि मला म्हणे मग तू आता माझ्याबरोबर चल पुण्यापर्यंत, मी तुला सांगतो इथे काय काय करायचं। आता असं या गोष्टी मी सांगितल्या, त्या सगळ्या बोललो आम्ही, मी परत आलो। म्हणजे आता 1 तारखेला आश्रम सुरू करा। आता हरीची इच्छा, देवाची इच्छा अशी आहे का दुसरी गावं बघू नये आणि तू आता इथं सुरू करून टाक। तर 1 एप्रिलपासून 46 आश्रम सुरू केला। जे सुचेल ते मग बांधणी करायची। दिस इज ॲक्च्युली जे विचारलं नाही काम सुरू झालं कसं, इट वॉज ॲक्सिडेंट खरं म्हणजे। वेवेलचं पत्र यावं काय, ट्रेन यावी काय, त्यांना बोलवावं, लगेच निघावं लागलं। त्यामुळे पुढचा काही प्लॅनिंग काय असं करता नाही आलं। पण तो त्यांची कल्पना पुन्हा अशी होती नेहमीच की जो कार्यकर्ता जातो त्याला सोपतात, त्यांनी ते डोकं चालवायचं आणि त्यांनी बिल्ड, असं काही रेखीव असं काही फॉर्म्युला नसतो तिथे। काय फॉर्म्युला करणार तुम्ही, गावाची परिस्थिती म्हणून टेलर मेड प्रोग्राम करायचा। मग मी त्यांना लिहिलं पत्र की उरुळी तुम्ही बघितली ती नाही, ही उरुळी वेगळी आहे। इथं तर शाह करीम खान पठाण नावाचा एक पठाण आहे आणि तो 1 रुपयाला एका महिन्याचे 4 आणे व्याज घेतो आणि मुद्दल दिलेलं परत कोणी आणलं तर घेत नाही। वो तुम्हारे बच्चों के लिए है असं म्हणायचा। म्हणजे 300% व्याज आणि सगळी जमीन त्यांच्याकडे ताब्यामध्ये, सगळी माणसं त्यांच्या ताब्यामध्ये, सगळे पुढारी त्यांच्याकडे। असा हा भयंकर माणूस आहे। आणि मी राहिलो असं कळल्याबरोबर आणि थोडं काम चालू केलं की त्यावेळी त्यांनी मला पत्र लिहिलं, चिठ्ठी सही करून लिहिली त्यांनी। ब्रिटिश अजू होताच कि तुम 10 दिन के अंदर उरुली कांचन नहीं छोड़ोगे तो तुम्हारे टुकड़े टुकड़े कर डालेंगे। शाह करीम खां पठान, यदि तुम 10 दिन के अंदर उरुली कांचन नहीं छोड़ोगे तो तुम्हारे टुकड़े टुकड़े कर डालेंगे। आणि 12 वाजेपर्यंत जवळजवळ 25 लोक मला भेटायला आले गावातले, की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा आता खात्मा करणार आहे। लोकांना म्हटलं की 10 दिवसपर्यंत त्याचे पाय पडून घ्या तुमच्या मणिबाईच्या, आशीर्वाद घ्या। 11व्या दिवशी तो सापडणार नाही, कारण तो जाणार नाही। मी लिहिलं तरी तो जाणार नाही, मला माहिती आहे, पण तुम्हाला दिसणार नाही 11व्या दिवशी। मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे गेलो, घरी पठाणांच्या मेन रोडला मोठा बंगला होता त्यांचा। एकदम तो ग्राहकात आला, भाई तुम क्यों आया? मेरे को आपका खत मिला, आपको मिलने को आया। आपसे जानना चाहता हूँ मैं आपके पास कब आ जाऊँ जिसे आप आसानी से टुकड़े कर सकें। मैं तो धक्काच बदल बसा, हा कसला माणूस आहे हा? नहीं 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 ये ठीक है, लेकिन मैं तुमको बर्दाश्त नहीं करूँगा। लेकिन शाह करीम खान जी, मैं आपसे ये भी कहने को आया हूँ, आपको अभी लोग भी बर्दाश्त नहीं करेंगे यदि आपका ये काम बंद नहीं करोगे तो। बहुत पैसा कमाए, हमारे साथ आ जाइए। गांधी जी आए, भूमि पवित्र हो गया। नहीं नहीं ये सब बात हमको नहीं समझता, मिलेंगे फिर कभी। मैंने बोला ही आमची पठाणांची शेवटची मुलाखत होती। आणि एक मात्र महत्त्वाची गोष्ट सांगायला हरकत नाही की जरी गावामध्ये पुष्कळ अँटी सोशल होतं, पण तरुण मुलं चांगली होती। तेव्हा मी तरुण मुलांच्यामध्ये एकट्ठी केली, त्यांना तरुण विद्यार्थी गोळा केले। 7वीपर्यंत कोण पास झाले, आम्ही निर्णय घेतला की शाळा सुरू करायची। महात्मा गांधी विद्यालय सुरू करायचा निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बापूजींचं मृत्यू झालं। आता त्याच्या अगोदर 47मध्ये मी ते नवाखालून आल्याबरोबर मी बापूकडे गेलो। काही प्रश्न होते पुष्कळ, म्हणजे काही फायनान्सची सोय नाही, कशा नाही, प्लॅनिंगमध्ये काय काहीतरी ढाचा पाहिजे ना, ऑर्गनाइज सेटअप त्याला विचारत पाहिजे। तर मी सगळी प्रश्न घेऊन मी गेलो होतो की ह्याचं म्हणजे उत्तर त्याला वेळ नव्हता। क्रिस मिशन तिथे आलं होतं, तर म्हणाले की तू रोज 1 तास माझ्याकडे बसायचं 9 ते 10। त्या गर्दीतसुद्धा 1 तास त्याने मला दिला आणि मी प्रश्न विचारायचं। ते म्हणजे सगळी प्रश्न नंतर बघू तुझी, माझं एकच प्रश्न आहे त्याचे उत्तर दे। तू 2 वर्षावर सांगितलं होतं,
मग ते 2 वर्ष पुरी होत आले आता, कारण 45ला आलो 47 आलं आता. आणि मी वचन दिलं आहे मोरारजीभाईंना 2 वर्षांनी मी परत येईन म्हणून गुजरातला. मला काही संसार करायचा नाही, पण खेडेगावात जाईल, पण तू गुजरातला जाईल. त्यामुळे असं आहे, तुला कळत नाही हे उरुळी कांचनचं काय महत्त्व आहे ते. आता मी परत नाही सांगितलं 6 महिने उरुळी राहणार. आता स्वराज मिळणार आहे लवकरच, याच वर्षात मिळणार, थोड्या दिवसात मिळणार, तो जाणार आहे, तिरंगी झेंडा फडकणार आहे. माझं काम संपलेलं आहे. आणि 6 महिने मी उरुळी कांचनला, 2 महिने पाचगणी, 4 महिने सेवाग्रामला राहणार आहे. आणि सबंध देशाचं खेडेगावाचं प्लॅनिंग करायचं, अर्धबेकारी हटवायची, तेव्हाच भारत समृद्ध होईल. मग तू विचार कर म्हणाले. पण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मला म्हणाले की मी तुला म्हटलं होतं की 6 महिने उरुळी कांचन राहील, पण मला असं वाटतंय आज की कदाचित माझ्या आयुष्यामध्ये मी उरुळी कांचनला येऊ शकणार नाही. अकस्माताने माझा मृत्यू झालं तर माझा आत्मा उरुळी कांचनला येईल. आणि माझ्या आत्म्यामध्ये बघायला मिळालं की तू खेडेगावचं काम करतोय, तर आत्म्याला भयंकर आनंद होईल. हे त्यांचं वचन होतं. तर मी रडायला लागलो की तुम्ही अकस्मात मृत्यूबद्दल ते उल्लेख केला म्हणून. तेव्हा तुझ्या अश्रूने मला काही समाधान होणार नाही. आय वॉन्ट युअर लाईफ कमिटेड पर्स्पिरेशन. तू प्रतिज्ञा घे की तुझी राख उरुळी कांचनला पडेल. आणि मोराजीला वचन दिलं. मोराजीला मी सांगेन त्या वचनाच्या वचनभंगाच्या पापातून तुला मी आज मुक्त करतोय मला. आणि शेवटी मी विचारात पडलो काय करायचं. मराठी भाषा येत नव्हती, समजत नव्हतं अजिबात, वाचन नाही, इथलं कल्चरल सेटअपसुद्धा पुरेसं कळलेलं नाही. आणि तिथे पुष्कळ मंडळी आमची वाट बघत होते, कार्यकर्ते. पण आता विचारायला काही जागा राहिली नाही. बापू असे बोलले तेव्हा, पण म्हणजे तू इथून जाऊच नको निर्णय होईपर्यंत. त्यावेळी राजेंद्र बाबूंचा फोन आला बापूंना की बिहार पटनामध्ये भयंकर दंगल सुरू झाली आहे आणि आमची कोणाची हिंमत नाही, हिंदू मुसलमान रक्त वाहते आणि तुम्ही आपण ताबडतोब गेलं पाहिजे. तेव्हा 12 फेब्रुवारीला आणि 12 एप्रिलला 47मध्ये आम्ही निघालो पटण्याला. तेव्हा तू विचार 13 तारीख होती. तुम्हाला माहिती आहे की एप्रिल 13 म्हणजे राष्ट्रीय सप्ताहाचा शेवटच्या आणि जालियनवाला दिन. एकाच वेळी अनेक लोक मेले होते. मी म्हटलं आता काही विचार नाही. प्रार्थना संपली 5 वाजता ट्रेनमध्ये. बाकी आमचे कार्यकर्ते दुसऱ्या डब्यात गेले. आणि मग मी डोकं त्यांच्या मांडीवर ठेवून सांगितलं की मी प्रतिज्ञा घेतो की माझी राख उरुळी कांचनला पडेल. एकदम लहान मुलाला जर आई कसं ओळून घेते तसं जेव्हा घोळून 10-12 असे टप्पे मारले आणि खूप हसले जोराने. मग एक कागद दे म्हणा. आता मी एक पत्र दिलं. चिमनलाल शाह म्हणून होते व्यवस्थापक सेवाग्रामला, की मणिभाई देसाईला उरुळी कांचनच्या कामासाठी 1 लाख रुपये द्यावेत. गांधींचे आशीर्वाद. आता इतकं झाल्यानंतर ते गाडी स्पीड कमी व्हायला लागली. म्हणजे बघ स्टेशन कोणतं आहे. आणि रोकावून बघतो तर अलाहाबाद आहे. म्हणजे अलाहाबादला उतरून जातात. तू पटनात तुझं काम नाही आहे. अलाहाबादून तुला वर्ध्याची गाडी मिळेल म्हणाले ग्रँड ट्रंकमध्ये. आणि वर्ध्याला उतरून चिमनला कडून 1 लाख रुपये घेऊन तू उरुळी कांचनला जा. आता पुढचं तू बघ तुझं काय करायचं. दिस इज हाव आय वेंट टू सेवाग्राम. लगेच उतरलो मी. पिशवी घेतली उतरलो. आणि चिमनलालकडे गेलो सेवाग्रामला. ते माझ्याकडे बघायला लागले. तर तरुण मुलगा, लग्न केलेलं नाही, काही अनुभव नाही, तुरुंगात होता वगैरे, ठीक आहे, पण इथे काय करणार 1 लाख रुपयाचं मला माहीत नाही. अरे म्हणे काही गर्दी होती का ते, बीड होती, 5-50 लोक होते, असं काही नाही, आम्ही दोघेच होतो डब्यामध्ये, कोणी नव्हतोच. तर काहीतरी म्हणे चूक झालेली आहे. बापूंच्या डोक्यामध्ये काहीतरी असं पत्र कधी देत नाही कोणाला. ते म्हणे ठीक आहे. ते म्हणे तुम्ही राहा आश्रमात, मी पटण्याला पत्र लिहिलं बापू. त्यांनी पत्र लिहिलं. आता पत्र म्हणजे कसं पोहोचतं सेवाग्रामहून हे पटण्याला, म्हणजे 2-4 दिवस गेले. त्यांचं पत्र आलं. पत्र म्हणजे हिंदीत होतं पण गुजरातीमध्ये होतं. गुजराती असं म्हणणं होतं की आ दौड़धापण તમને कोणी शिकव्યું, हे 1.5 शहाणपण तुला कोणी शिकवलं.
देऊकडे माझं पत्र आहे, चक्क लिहिले, अक्षर माझे तो ओळखतो. गर्दी नाही, तुला काय करायचं गर्दीनं भीडचं? तुला सांगितलं पण हे दीडपणा तुला कोणी शहाणपणा कोणी शिकवला? ताबडतोब मणिबाईसारख्यांचं वेळ बिलकुल घेऊ नका. 1,00,000 रुपये देऊन त्यांना जाऊ द्या उरुळी कांचनला, त्यांचा वेळ बरबाद करू नका. असं आल्यावर ते म्हणे माफ करा म्हणे. तुम्ही आता मोठे, आम्ही लहान मुलासारखं माफ काय करणार? मोठ्या लोकांचं कसं तर मी बघतो जरा, अनुभव आहे. असं मी उरुळीला आलो, बालकोबाईंच्या हातात 1,00,000 रुपये दिले आणि हे सगळं सांगितलं. ते बापू यांच्या एकदम अश्रू निघायला लागले की काय महात्मा, त्यांनी तुम्हाला बरोबर ओळखलं. आता आपण काय करायचं? मग तुम्ही सांगा, करू आता. असं करून आम्ही मग प्लॅनिंग केलं आणि आम्ही एक निर्णय घेतला कुलकर्णी, म्हणजे मी निर्णय घेतला. बाळकोबा म्हणा की तुम्ही आता, मी तर आजारी माणूस आहे, पण तुम्ही आता आता तुम्हाला माहिती आहे की माझी बॅकग्राऊंड पूर्वीची कम्युनिस्ट लिटरेचर आहे, आणि मी लॅलिनचंही वाचलं होतं, कार्ल मार्क्सही वाचलं होतं, दास कॅपिटल, माओ से तुमचं रेड आर्मी वाचलं होतं. पण मी निर्णय घेतला की आपण ॲग्रो बेस काही करायचं. आता ते सूत काढणं आणि स्मॉल स्केल आणि ग्रामोद्योग आणि गृहोद्योग ज्या न जाता वी शुड सिलेक्ट द प्लँक ॲज ॲग्रिकल्चर. हे कोणी हिंमत केली नाही. मला वाटतं हे अगदी गांधींच्या कार्यामध्ये जो निर्णय हा घेतला असेल तो हा प्रथम उरुळी कांचनला घेतला गेला. कोणीही शेतीचा विचार केला नाही. सूत काढा, तेल घाणी करा, साबण बनवा, हातकागद बनवा, म्हणजे शेतीचा बाहेर जे होईल तेच करा, पण शेतीला हात लावू नका. परंतु उरुळी कांचनला मला सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन असेल तर हे आहे की आम्ही शेतीलाच माध्यम बनवलं विकासाचं.